भूभागाचा अभ्यास करून तातडीने भूकंप मापक यंत्र बसवणार तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांचा ठिय्या आंदोलनानंतर तहसीलदारांचे लेखी पत्र आहे। शिवणगाव, शिरसगाव, शेंदोळा बुजुर्ग येथील नागरिकांचे 4 तास तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलनही पाहायला मिळते आहे। तिवसा तालुक्यातील शिवणगाव, शिरसगाव, शेंदोळा या गावामध्ये भूकंप सदृश्य धक्के येत असल्याने तातडीने भूकंप मापक यंत्र बसवण्याची मागणी केली होती। 26 नोव्हेंबर रोजी जिओलॉजिकल पथक शिवणगावामध्ये येऊन थातूरमातूर तपासणी करून भूकंप मापक यंत्र बसवण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 23 दिवसानंतरही त्याची पूर्तता झाली नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात तिवसा तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। दरम्यान 4 तास ठिय्या आंदोलन झाल्यानंतर शिवणगाव येथील भूभागाचा अभ्यास करून जीएसआय विभाग भूकंप मापक यंत्र बसवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळताच यंत्र तात्काळ बसवण्यात येणार असल्याचेही लेखी आश्वासन तहसीलदार मयूर कळसे यांनी दिले आहे। सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर गेल्या 3 महिन्यापासून शिवणगाव, शेंदोळा बुद्रुक आणि शिरसगाव मोझरी या संभाव्य परिसरामध्ये भूकंप सदृश्य धक्के बसत आहेत। हे धक्के कशाचे बसत आहेत हे अजूनही पुढे आलेलं नाही आहे। भूगर्भ शास्त्रज्ञ इथे येऊन गेले, त्यांनी चौकशा केल्या, माहिती दिली की धक्के भूकंपाचे नाही। मात्र हे धक्के भूकंपाचे जर नसेल तर तसं नागरिकांना स्पष्ट करायला पाहिजे। तशी चौकशी अजून काही झाली नाही। भूगर्भातल्या जमिनीची अजून काही तपासणी झालेली नाही आहे। कोणतं यंत्र इथं लागलेलं नाही आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून आम्ही भूकंप मापक यंत्रणा इथं बसवण्यात यावी अशी मागणी करतोय। मात्र अजूनही ते यंत्र लावण्यात आलं नाही। पण आज या भूकंप मापक यंत्रणा तातडीने बसवण्यात यावी यासाठी आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। हे लेखी आश्वासन आहे तहसीलदार साहेबांचं। त्यांनी सांगितलं आहे की जीएसआय विभाग आहे, जीएसआय विभागाकडून भूकंप मापक यंत्र बसवण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे। आणि तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेब, केंद्र सरकारच्या भूगर्भशास्त्र विभागाकडे चर्चा केलेली आहे आणि तातडीने लवकरात लवकर हे यंत्र बसवण्यात येईल असं त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पण महत्त्वाचं आमचं मागणी हीच आहे पुन्हा की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर इथे हे मापक यंत्रणा बसवण्यात यावी। अन्यथा उद्या जर कोणती जीवितहानी किंवा उद्या जर भूकंपाचा धक्का आला आणि उद्या जर काही कोणती हानी झाली तर याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन राहणार।